श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकरी हो. नमस्कार श्रोते हो. आज आपल्यासाठी घेऊन येत आहे श्री गुरुदेव दत्तांची महती. आयुष्य आनंदमय आरोग्यमय व्हावे यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल यासाठी श्री गुरुदत्तांची उपासना. श्री सद्गुरु दत्तात्रेय अनुसूया अत्रिनंदन हे सर्व मानवजातीला कलियुगात तारणारे असे एकमेव सद्गुरू. श्री दत्त महाराज हे गुरूंचे गुरु, आदिगुरु, सद्गुरू, परात्पर गुरु या साखळीतील आदिगुरु आहे. श्री दत्त भगवान ज्ञानदानाची परंपरा ज्या सद्गुरूंनी आपल्या सर्व अंशात्मक गुरूंमार्फत चालविली ते हे श्री सद्गुरु दत्तात्रेय. श्री दत्तात्रेयांच्या ध्यानाचा एक श्लोक सर्वांचा परिचित आहे. तो असा: माला कमंडलुधुरहा करपद्ममेत्य स्थनपणियुगुले ड्रमुडुटिशुले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवरदं भुजष्टकयुक्तम्. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या खालच्या दोन हातात माला व कमंडलू धारण केलेले आहे. माला हे वायूचे स्थान आहे. कमंडलू हे जलतत्व आहे. वायू व जल हे दोन्ही एकत्र असले तरच सृष्टीची निर्मिती होऊ शकते. श्री दत्तात्रेयांचे मधले दोन हात शिवजींचे आहेत. मधल्या दोन हातात त्यांनी डमरू व त्रिशूल धारण केले आहे. डमरू सृष्टीला एक विशिष्ट मीटर म्हणजे रिदम देतो. त्रिशूल हे शक्तीचे प्रतीक आहे. भगवान दत्तात्रेयांचे वरचे दोन हात हे श्री विष्णूंचे आहेत. या दोन हातात दत्तात्रेयांनी शंख व चक्र धारण केले आहे. शंख हे नादाचे प्रतीक आहे. नादामुळे आपण ऐकू शकतो. नादाद्वारा ज्ञान दुसऱ्यांना देता येते. प्रकाश हा ज्ञानाचाच प्रकाश आहे. प्रकाशाशिवाय, उष्णतेशिवाय जीवन संपून जाईल. तसेच ज्ञानाशिवाय मनुष्याचे महत्त्व राहणार नाही. विष्णू ही कर्माची देवता आहे. या देवतेमुळे आपल्या शरीरात चलनवलन होते. आपल्या शरीरातील मज्जासंस्था विष्णूंच्या प्रभावाखाली असते. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटले आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. भारत धर्माला ग्लानी येणे म्हणजे लोक लाचलुचपतीत बुडून जाणे. समाजात अत्याचार, दुराचार यांचे प्रमाण वाढणे. भावाभावात तंटे होणे, खून करण्यापर्यंत मजल जाणे. अशी वेळ आल्यास इकडे तिकडे भिरकवलेले श्री दत्तात्रेयांचे शिष्य एकत्र येऊन समाजात पुन्हा एकदा नैतिकता आणण्याचा प्रयत्न करतात. श्री दत्तात्रेय अनादी आहेत. श्री गुरुतत्व अनादी आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. भारत म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी येईल, लोक जेव्हा नैसर्गिक मानवधर्म विसरतील तेव्हा सर्व ठिकाणी भ्रष्टाचार माजेल. मानवजातीला काळीमा फासणारे राक्षसासारखे व्यवहार होतील. मी त्या ठिकाणी प्रकट होऊन दुर्जनांचा नाश करीन, पुन्हा धर्म प्रस्थापित करीन. त्यामुळे आपल्याला अनेक अवतार दिसतात, पण बहुतेक अवतार राजयोग असलेले गृहस्थाश्रमी असे आहे. सर्व दिशांचे वस्त्र ल्यायले आहेत असा दिगंबर श्री अवधूत श्री दत्तात्रेयांचा अवतार हा अनादी अवतार आहे. जीवन हे मायेने फुलते, परंतु त्या मायेतून बाहेर पडण्याची ज्ञानाची आवश्यकता आहे. आपल्याला घरदार, पैसा, अडका, मुलंबाळ पाहिजेत. यासाठी देवाची प्रार्थना करतो, परंतु सर्व प्रकारच्या बाधा संकटातून निवारण करून आपल्याला ज्ञान मिळावे आणि सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती मिळून आनंदात निरंतर राहता यावे यासाठी सद्गुरू बोधच आवश्यक असतो. म्हणून सर्वप्रथम सृष्टीच्या उत्पत्तीपासून दत्तप्रभू दिगंबर अवधूत या स्वरूपात कायमच सृष्टीला लोकांना मार्गदर्शन करीत आहेत आणि आपल्याला सर्व संकटातून सोडवत आहेत. श्री दत्तात्रेय स्मर्तृगामी आहेत असे म्हटले जाते. म्हणजे स्मरण केल्या क्षणी ते प्रकट होतात. दिव्याचा उजेड किती पडला, बल्ब किती मोठा आहे, किती दाबाने वीज येते आहे वगैरे गोष्टी आपल्याला समजतात. परंतु यामागे असलेल्या विजेकडे आपले लक्ष जात नाही. वीज आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते.
तसे प्रत्येकाने जाणीवेवर लक्ष ठेवून सद्गुरूंच्या चरणी लक्ष ठेवून कार्य करावे. ते कार्य शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या कुठल्याही प्रकारचे असो. केलेले कार्य जोपर्यंत परमोच्च जाणीवेला सद्गुरूंच्या चरणी अर्पण होत नाही तोपर्यंत आयुष्य भटकते. आयुष्याचा दोष उत्पन्न होतो. अशा वेळी कुठल्याही प्रकारचे समाधान न मिळाल्यामुळे तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या गोष्टीतून किंवा पुन्हा पुन्हा जगाव्या लागणाऱ्या आयुष्यातून सुटका सद्गुरूंमुळे होते. पुनर्जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा तेच अनुभव घेण्याची, त्याच अडचणीत जगण्याची आवश्यकता नाही. त्यातून सुटका सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच होते. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना परमेश्वराचे स्मरण असावे. उदाहरणार्थ, फूल तोडत असताना फूल तयार होण्यासाठी असलेला परमेश्वरी हात दिसावा. अन्न खात असताना उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात यावे. अशा तऱ्हेने प्रत्येक वेळी परमेश्वरावर लक्ष ठेवले तर आयुष्य आनंदमय होऊ शकते. देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्या मेंदूत देवतांचे स्थान उत्पन्न केलेले असते. या स्थानांपैकी श्री दत्तात्रेयांचे स्थान परमोच्च आहे. या ठिकाणी समाधीचा अनुभव घेता येतो, समत्व साधता येते आणि जीवन आरोग्यमय, आनंदमय करता येते. परमगुरु श्री दत्तात्रेयांचे ज्या दिवशी विश्वाला भान झाले त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्री दत्त जयंती. ज्या दिवशी द्वैत संपले, असूया संपली, तेव्हा अनसूयेच्या घरात जन्म झाल्याचा हा दिवस. आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल या दृष्टीने उपासना करायचा हा दिवस. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.